अहिल्यानगर मधील भिंगार परिसरात महिला कोयता गँगची दहशत उघड झाली आहे। भिंगारच्या सोनसळे गल्लीत राहणाऱ्या संध्या नितीन शिर्के आणि राधाबाई अशोक शिर्के यांच्यावर सोनाली देशमुख या महिलेनं जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप समोर आलाय। गेल्या 2 वर्षांपासून या महिलांना सातत्यानं त्रास दिला जात होता आणि आता हा वाद अखेर हिंसक वळणावर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे। या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे भिंगार परिसरात तणाव निर्माण झालाय। नागरिक भयभीत झालेत। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। माझं नाव संध्या नितीन शिर्के, सोनसळे गल्ली भिंगारमध्ये राहते मी। आमच्या समोरच्या बाईने, सोनाली देशमुख नाव आहे तिचं, तिने आज दुपारी 3:40 माझ्यावर व माझ्या सासूवर कोयत्याने हल्ला केलाय। मागील 2 वर्षापासून ती आम्हाला धमकी देत होती किंवा त्रास देत होती की तुम्हाला म्हणजे राहू देणार नाही इथं मी, तुम्ही जागा तुमची नाहीये, तुम्ही इथून जागा सोडून जा। ती वारंवार धमकी देत होती आणि आज तिने ते खरं करून दाखवलं। तिने माझ्यावर आणि माझ्या सासूवर हल्ला केलाय। किती लोक होते हल्ला करणारे? हल्ला करताना ती कोयता घेऊन आली होती। त्यासोबत तिच्याबरोबर तिची आई होती, मीराबाई नावे तिचं। तिने माझा गळा पण दाबला आणि मला एवढं बोलली की तुझा संबंध येत नाही बोलायचं इथं, आणि गळा दाबून ढकललं तिने मला मागं। ते आमच्या विरोधात नेहमी खोटे गुन्हे दाखल करते आणि आजही तेच केलं तिने। माझे मिस्टरांना पोलीस स्टेशनमध्ये फोन आला होता, त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं तिथं, आणि ते तिथं चौकशीसाठी बोलवलं म्हणजे त्यांना जबाब देत असताना तिने घरी येऊन माझ्यावर आणि माझ्या सासूवर कोयत्याने हल्ला केला। माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या गोष्टीवर त्यांनी कडक कारवाई करावी आणि तिला लवकरात लवकर अटक करावी। माझं नाव नितीन अशोक शिर्के, राहणार सोनसळे गल्ली भिंगार। आज आमच्या इथं आमच्या शेजारच्यानी बाईनी माझ्या आईवरती आणि माझ्या पत्नीवरती कोयत्याच्या साह्याने वार केलेले आहेत। सकाळी त्यांनी खोटा माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अर्ज दाखल केला भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये। त्या चौकशीसाठी मी स्वतः गेलो, चौकशी चालू असताना तिथं गेलो होतो। 3:40 मी पोलीस टकले साहेब यांच्या समोर चौकशी देत होतो। चौकशी देत असताना मी घरी निघाल्यानंतरून माझ्या आईवरती आणि बायकोवरती कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। संबंधित पोलीस निरीक्षण जे आपले अध्यक्ष आहेत त्यांनी संबंधित यांना कारवाईवर लवकर अटक करावी। आरोपीचं नाव सोनाली देशमुख आणि तिची आई।